तर जय शिवराय भावांनो, आज 19 फेब्रुवारी. तर सर्वप्रथम सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आजचा ब्लॉग आपला हा शिवजयंतीवर असणार आहे. कारण 700 वर्षापूर्वीचा अंधार मिटवण्यासाठी एक बाळाचा जन्म होतो. आणि तेच बाळ माँसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजांच्या तालमीत असं काय वाढतंय की एक मराठा पातशहा छत्रपती झाला. एवढे सोपे नाही. तर शिवजयंतीचा ब्लॉग काढण्यामागं एवढाच उद्देश आहे की बाबा माझं गाव, माझ्या गावातील शिवजयंती, गावातील लोक ही यूट्यूबसारख्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचावी एवढंच इच्छा आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करीत राहा. सुरुवातीला आपण आलो बस स्टँडवर खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं. आलो तर माणसं दिसेना, म्हणलं माणसं कुठं गेली. तर परत कळलं की सगळं नियोजन शाळेवर आहे. तर म्हणलं चला मग शाळेवर आलो तर काय सगळा माहोल असा जमला होता. झेंडण तीन सगळी तयारी चालू होती. घोडं पण आलं तर शिवजयंती म्हणलं तर काय घोडं तर असणारच. इतर काय आमचा लहान बंधू सार्थकच आहे. सार्थक म्हणलं माझा बी जरा व्हिडिओमध्ये येऊ दे, म्हणलं मला जरा. चालली होती सगळीच घोड्यावाल्यांची तयारी. इकडे काय छोटे महाराज तर काय घोड्यावर बसले होते. बाहेर गावून पण घोडे आलते जरा. हे सगळं पांढरं चिपट घोडं होतं फक्त नुसतं. तिकडं तर काय पोरांचा आनंद काय गगनात मावनात गेलं. उघड झेंडा घेऊन नाचत होती. मुलींनी बी इकडं लेझिमची तयारी केली. फेटे ती बांधून सगळी तयार होती. महाराजांची जी पालखी गावात मिरवाची ती बी पालखी सजवून झालती. इकडं काय शिवबोरणाची तयारी चालू होती. भली मोठी पातेली नुसती शिजतच होती. तर काय मिलिटरीची गाडी आली, तिकडून एक गाडी आली ढोल पथकाची. दोन गाडी आली ती काय आपल्या स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतची गाडी असतेच. सगळी झेंडा फिरवत होती. म्हणलं माझा वेग घ्या, म्हणलं थोडा व्हिडिओ झेंडा फिरवताना. माझा पण व्हिडिओ काढला. मग ढोल ते उतरून झालतं. ढोलचं तर काय पान बदलायला चालू होतं. म्हणलं ढोल लई ताईट वाजली काय की पप्पा म्हणला चला म्हणलं लई उशीर व्हायला लागला. पप्पानीच गाडा तर वाढायला चालू केला. काय सगळे आपले मित्रमंडळी. पालखी काय आता शाळेहून सगळी बस स्टँडकडे आलती. वाजत गाडी सगळी आली स्टँडकडे. महाराज खांद्यावर घोंगडं टाकून खायचं. ह्या वर्षी नवीन होती ढोल पथक. पहिल्यांदाच ह्या वर्षी बोलवले होते. खूप मस्त असं वाजवले. आला स्टँडवर. लहान लेकरं तर काय सगळे झेंडे घेऊनच होते. इकडून पालखी पण इथं मूर्तीपाशी ठेवण्यासाठी आणली होती. इथं आरती होती.
मग तर काय तर पंकज पाटलाच्या कन्येने असं काय इथं भाषण केलं की नादच खुळा, एकदम कौतुक करण्यासारखं बोलली ती. कारण एवढ्या लहान वयात एवढं धाडच म्हणल्यावर इकडं काय आमचे गुरु किसन अंधारे सरांनी एक मुलींची लेझिम बसवली होती, गाण्यावर चांगली लेझिम घ्यायची होती. लेझिम झाल्यावर मग काय शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालायला चालू होता, चालू होतं. इकडं मागे थांबा तुम्ही दोघं. मान्यवरांच्या हस्ते पूजन झालं.
विशालबाईच्या हस्ते पूजन चालू होतं. किशोरबाई पण आलते, महाराज ते बाकीची सगळीच मंडळी होते. आरती चालू झाली परत. आरती झाल्यावर राजनी शिवगर्जना दिली. राजची काय शिवगर्जना बघून तर काय अंगावर असं शहरच येतात. शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप क्षत्रिय कुलवंश सनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय. पार्वती पद हर हर हरे 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 हरे. मग या छोट्याशा चिमुकलीनं पण शिवगर्जना दिली. राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलांधुष सिंहासनाधीश.
ताशा पथक नंतर असेल, गणेश महाराजांनी त्याच्या पालखी पाठीमागे मिरवणुकीचं लेझीम पथक थोडंसं असेल, नियोजन त्याच्या सांगितलं. पाठीमागे आपल्या गावातले नागरिक असतील, पालखी आणि जो काही देखावा आहे, असं लाईनीत जर आपण चाललो तर हा सोहळा खूप छान आणि सुंदर दिसणार आहे. सर्वांना विनंती आहे, ध्वजवाले जे आहेत त्यांच्या 3 रांगा करून घ्यायचे. त्याच्या पाठी ढोल ताशा पथक असेल, त्याच्या पाठी लेझिम पथक, गावातले नागरिक, महिला आणि नंतर शेवटची देखावा असेल. नंतर काय पालखी शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे, तिकडे यायला सगळी मिरवणूक आहे. किशोरचं वेळ लक्ष गेलं माझ्याकडे, मी ब्लॉक काढतो म्हणून त्यांनी लांबूनच हात केला. तर असं ब्लॉग मध्ये आल्या सगळी. नेहमीप्रमाणे तर काय गण्या ब्लॉग मध्ये येणार आहे. सगळ्या महिला ती मंदिराच्या वर महाराजांचा पुतळा आहे, त्याला वर चढून आलो आहे आणि बाकीचे शोध असतात मंदिराचे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पण ताईंना हार घातला. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरी होत आहे. तरी आमच्या सर्व बंधू भगिनींना विनंती आहे, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मानाच्या हस्तावर आहे. सर्वांनी या सर्वांनी आरती चालू झाली.
चालू केलं. माणसापेक्षा सुंदर घोडं नाचते. मग म्हणलं माझा बी एक व्हिडिओ काढा, मी बी शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन येतो. मी पण दर्शन घेतलं, मग पायाती पडलो. इकडं ग्रामस्थांनी नंतर खाली काय मग जिल्हा परिषदच्या मुलींना लेझिम पण केली. मिरवणूक नंतर आली वेशीच्या आतमध्ये. आपण बी घरावर झेंडा लावला पाहिजे, काय फडकत होता. आली मावळा ग्रुपमध्ये, तिथं बी आरती चालू होती. संकेत पण आला. अरे म्हणलं मी एवढं का फिट बांधलं, म्हणलं माझा तर काय व्हिडिओच काढला नाही. मी म्हणलं आता बांध, म्हणलं कुणाला तर काढतो व्हिडिओ. तर म्हणलं कुणाला कशाला, तुलाच बांधतो. मी म्हणलं बरं बांध. म्हणलं काय भागात एकदम टॉपचा फेटेवाला आहे संकेत चिखले फेटेवाले, रायझिंग स्टार डेकोरेशन. खूप सुंदर असं काम करत आहे. मी म्हणलं खाली बसू का, ती म्हणलं नाही नाही उभाच राहा, काय होत नाही. म्हणलं बरं. म्हणलं फेटा तर काय नाथखोळाचा बांधलाय. किरण लागला होता उभा घ्यायला. मी म्हणलं अरे उभा नको आडवाच घे म्हणलं. फेट्याचा तुरा तर काय एकदम मोराचा पिसाऱ्यागत दिसायला लागला. परत सज्जन म्हणलं एक फोटो काढ. मी म्हणलं फोटो कशाला, व्हिडिओ काढतो डायरेक्ट. परत पालखी आली तालीम चौकात लोकांनी काय दूध ठेवलं होतं. मसाला दुधाचं वाटप चालू होतं. इकडे बी काय आरती चालू झाली.
पालखी चालली होती स्टँडकडे रिटर्न. तिथं एक शिवाजी महाराजांचा ध्वज होता, तिथं पण आरती झाली. आरती लई ठिकाण झाली बा, तरी एक ठिकाणची राहिली. राजमुद्रा गल्लीतली आरती घ्यायचं राहूनच गेलं. मग आम्ही आलो शाळेवर तर काय समाधान एकटाच झाडून काढीत होता, सगळं नियोजन करीत होता. म्हणलं याचा बी जरा व्हिडिओमध्ये घ्यावं लागते. इकडे महाराजांची झेंडा धरून होते, पालखी आली परत शाळेवर. मग सगळं ढोल ती सोडून झालं. बनगर म्हणला माझा बी व्हिडिओ काढ, म्हणला जरा ढोल वाजवताना. मी म्हणलं ढोल तर बांधा आधी, बघ किती वजन ती. त्याने घेतला, बांधायला चालू केला. काय घोडं एकदम नाचखोळामध्ये नाचत होतं. शाळेवर आल्यावर पटांगणात त्यांनी चांगला ताल धरला. खरे पट्टे आहा कसं नाचतंय, चारी पायाने काम चालू आहे नुसतं. हे अतुल मोरे. पलीकडच्या शाळेच्या उजव्या बाजूला सावलीमध्ये महिलांची एक नवीन पंगत बसलेली. या ठिकाणी अजून वाढ पोहोचलेली नाहीये. कृपया करून तरुण बांधवांनी त्यांच्यापर्यंत वाढ पोहोचवायची. आणि या जोर बसते. झाली रात्रीच्या मिरवणुकीची तयारी. महाराजांची पालखी ती कॉलनीमध्ये बसवली. मागचं डेकोरेशन तर महादेवाच्या पिंडीचं खूप सुंदर झालं. आरती ती चालू होती. राज पण झेंडा फडकायला आला. मग मिरवणूक काय एकदम जल्लोषात चालू होती. RG 96 कुर्डवाडीचा डीजे होता. हे तर काय फायर एकदम नाचखोळा दिसत होतं. तो अशा तर काय ताशा लई जोरात वाजत होता. आपल्या घरापाशी बी एकदा फायर केले. इकडे शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या मागं ते फायर गन लावल्या होत्या. खूप सुंदर असं दिसत होतं या नजारा. मला जरा उशिराच कळलं हे चालू झालेलं. सरपंच काय मग परत लागले नाचायला.
मी बी म्हणलं जरा म्हणलं घ्यावा नाचून. परत काय पुढल्या वर्षी परत शिवजयंती येणार आहे. मिरवणूक परत आली मावळा ग्रुपमध्ये. तिथं काय लिजिम चालू होती. आपण ब्लॉगचा शेवट आता इथंच करणार कारण ब्लॉग लय वाढत चाललाय. तत्पूर्वी ज्यांच्यामुळं हा देखना सोहळा एवढा पार पडला, गेल्या काही महिन्यापासून ही तयारी चालू होती. तर सर्व शिवभक्तांचं खूप खूप अभिनंदन. व्हिडिओ आता आपण इथंच थांबू. चला भेटू पुढल्या वर्षी. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. बाय बाय.